22 जानेवारीला श्रीराम यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। संपूर्ण मंदिर या परिसरामध्ये सध्या सजावट करण्यात आलेली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आता 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या पूजा विधींचा आजचा 5वा दिवस आहे। पूजेचे एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझावरती तुम्ही पाहू शकता आहात। आज रामाची मूर्ती गर्भगृहामध्ये आणण्याची शक्यता आहे। आज पूजा विधीनंतर मंदिर बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। गणेश, आपण ही मूर्ती बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। आजचा दिवसभरातला कार्यक्रम काय असणार आहे आणि पुढचे 2 दिवस किती महत्त्वाचे आहे अयोध्येसाठी? या आजच्या दिवशी जो मंदिर परिसरामध्ये कार्यक्रम सुरू आहे किंवा जो ज्या विधी सुरू आहेत त्यामध्ये आजचा दिवस हे कळश पूजनचा आहे। जवळपास 81 कळश या मंदिर परिसरामध्ये आहेत, मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहेत आणि या कळशमध्ये सर्व कळशांमध्ये देशभरातील ज्या नदी आहेत त्यांचं पाणी मागवलं गेलं होतं आणि ते पाणी ते जल या कळशमध्ये टाकलं जाईल आणि त्यानंतर याच जलानं मंदिर परिसराचं शुद्धीकरण होईल आणि हे शुद्धीकरण झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये वास्तुशांतीची विधी आज पार पडणार आहे। म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज शुद्धीकरण आणि वास्तुशांती, जिथं मंदिर उभं राहतं तिथं ती शांती करण्यासाठी आज 20 जानेवारीचा मुहूर्त होता। जवळपास 15 ते 22 असे एक शेड्यूल दिला गेला होता की नेमकं कसं असणार आहे। तर आजचा हा शेड्यूल आपल्याला सांगते की आज दिवसभरामध्ये ही विधी पार पडेल। सकाळी 3:30 वाजता जे सगळे 21 गुरुजी आहेत त्यांना दिलेल्या नियमांचं पालन करत ते आज मंदिर परिसरामध्ये दाखल झाले आणि नंतर ही विधी सकाळी सुरू झाली। अनुष्ठान करताना आपण पाहतोय की डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा जे यजमान आहेत या सगळ्या विधीच्या, तर त्यांना आज सकाळी बोलवलं गेलं। त्यांच्या हस्ते आता या कळशमध्ये जे जल आहे त्याच्या माध्यमातून परिसर शुद्धीकरण होत आहे आणि त्याच्यानंतर वास्तुशांतीचं पूजन होणार आहे। 21 जानेवारीची तिथी जर पाहिली तर म्हणजे उद्या एक विशेष पूजन असणार आहे। हवन कुंड रामलल्लाच्या मूर्तीसमोर असणार आहे आणि त्यामध्ये उद्या 125 कळश, त्यामध्ये जे जल मागवलं गेलं आहे त्यानं त्यांचं दिव्य स्नान केलं जाईल। म्हणजे उद्या प्रभू श्री रामाचं दिव्य स्नानाचा मुहूर्त आहे आणि विशेष पूजन परिसरात असणार आहे। त्यानंतर 22 जानेवारीचं मध्यकाळी म्हणजे मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रभू श्री रामाची मूर्ती रामलल्लामध्ये स्थापित केली जाईल आणि त्यानंतर विधिवत पूजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे यजमान आहेत डॉक्टर अनिल मिश्रा त्यांच्या पत्नी त्यांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि हा अभिषेक होणार आहे। म्हणून पुढचे 2 दिवस विशेष पूजन आणि त्यांचं महापूजन म्हणा किंवा त्यांचं दिव्य स्नान असणार आहे उद्या रामलल्लाच्या मूर्तीचं आणि त्यानंतर सकाळी त्या विशेष मुहूर्तावरती त्यांची स्थापना गर्भगृहामध्ये केली जाईल आणि त्यानंतर मोदींच्या हस्ते तिथं पूजन केलं जाईल। निश्चितच या संदर्भातले अपडेट गणेश आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।